शरद पवार अचानक एनसीपी विलिनीकरणासाठी इतके आतुर का झाले आहेत? हा विचारधारेचा प्रश्न नाही, हा अस्तित्वाचा प्रश्न आहे. 2 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्रातील 7 राज्यसभा जागा रिक्त होणार आहेत आणि त्यातील एक जागा शरद पवारांची आहे. या 7 जागांपैकी 2 जागा शरद पवार गटाच्या एनसीपी कडे, एक काँग्रेसकडे आणि एक शिवसेना युबीटी कडे आहे. पण खरी अडचण इथूनच सुरू होते. एकत्रित एमव्हीए कडे पुरेसे आमदार नाही. जास्तीत जास्त फक्त एकच खासदार ते राज्यसभेत पाठवू शकतात आणि तो एक उमेदवार ठरवणार कोण? उद्धव ठाकरे आणि शरद पवार. म्हणजेच प्रश्न सोपा आहे. उद्धव ठाकरे शरद पवारांसाठी आपली जागा सोडतील का? शक्यता कमी आहे. आता महायुतीकडे पाहूया. एक जागा रामदास आठवले यांच्यासाठी निश्चित, 2 जागा भाजपकडे, एक जागा शिंदे गटाकडे आणि एक जागा अजित पवारांच्या एनसीपी कडे. म्हणजे उरतात फक्त 2 जागा, एक महायुतीसाठी, एक एमव्हीए साठी. इथेच शरद पवार अडकले आहेत, कारण त्यांच्या गटाकडे पुरेसे आमदार नाही. राज्यसभेची जागा सुरक्षित करण्यासाठी शरद पवारांना पाठिंबा हवा आहे. काँग्रेसचा नाही, युबीटीचा नाही, तर अजित पवारांच्या 40 आमदारांचा. म्हणूनच ही घाई, म्हणूनच दबाव, म्हणूनच एनसीपी विलिनीकरणाची चर्चा. हा विलिनीकरणाचा प्रश्न नाही, ही एका जागेची लढाई आहे, शरद पवारांच्या जागेची. राजकारण भावना पाहत नाही, राजकारण फक्त आकडे पाहते आणि सध्या ते आकडे शरद पवारांकडे नाही.